12 जिल्ह्यासहित शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुक्यातील लोक हे शक्तीपीठ महामार्ग गावातच काढतील। महामार्गासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी हिम्मत असेल तर गावांमध्ये मोजणी करून दाखवावी असं आव्हान शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांनी केले। शिरोळ, हातकणंगले आणि कागल वगळून चंदगडमध्ये महामार्ग कसा नेणार, महामार्ग हवेतून नेणार का याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी केली। शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या विरोधामुळे होत नाही, केवळ प्रस्थापित कंत्राटदारांना झुलवत ठेवण्यासाठीच महामार्ग होणार अशी वक्तव्ये केली जात आहेत। फडणवीस हे कंत्राटदारांचे मुख्यमंत्री असून जनतेच्या इच्छा अपेक्षांची त्यांना काहीही देणं घेणं नाही अशी टीका फोंडे यांनी केली आहे। फडणवीसांनी चंदगडमधील सभेमध्ये जे शक्तीपीठ महामार्ग होणार असं जे वक्तव्य केलं, या वक्तव्याचा आम्ही निषेध करतोय। हा गरज नसलेला महामार्ग आहे। शेतकरी याला दीड वर्षाला विरोध करतायत। हरकती शेतकऱ्यांनी ज्या नोंदवलेल्या आहेत त्याही फडणवीस उघडपणे सांगत नाही आहेत। असं असताना फडणवीसांनी गेले 4 महिने रेटून मोजणी करण्याचा प्रयत्न केला। हा देखील प्रयत्न 99% गावांमध्ये ओढून लावलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती केवळ निवडणुकीमध्ये यायचं, शेतकरी महामार्ग करू देत नाहीत, पण कंत्राटदार जे आहेत त्यांना झुलवत ठेवण्यासाठी असं वक्तव्य करतायत। फडणवीसांना आम्हाला विचारायचं आहे की ते शिरोळ, हातकणंगले, कागल वगळून अच्छा डायरेक्ट हवेतून चंदगडमध्ये महामार्ग नेणार आहेत का? अशा पद्धतीनं भूलथापा फडणवीसांनी देऊ नयेत। त्यांना कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांचं आंदोलनाची चव त्यांनी घेतलेली नाही, पण इथून पुढे त्यांना घ्यावी लागणार आहे। आम्ही जे आंदोलन आता बंद केलं होतं गेले 6 महिने मंत्र्यांना बंदीचं, ते पुन्हा आता चालू करावं लागेल अशा पद्धतीचं फडणवीसांचं वागणं आहे। त्यांनी शेतकऱ्यांशी अजिबात चर्चा केलेली नाही, इथून पुढे करणार देखील नाहीत। आणि शेतकरी देखील जर महामार्ग हा लादण्याचा प्रयत्न होत असेल तर तो महामार्ग रेटण्याचे मनसुबे आहेत ते आम्ही सगळे उधळून लावू असा इशारा आम्ही महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने देत आहोत।